ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ बाहेर आले त्याचे काय हाल आहेत. रात्री कीर्तनात मी सांगितलं, आमचे खेडेगावातले लोक किमान हमालाला साधू मानतात आणि शहरातले लोक काय पितात हो. अंधश्रद्धेला बळी पडू नका, अंगारा दुपाराला कुणाला जाऊ नका. आपल्या घरातल्या पुरुषांना जपणारी बाई असेल ना, तो पुरुष संपूर्ण जगाशी मुकाबला करू शकतो. पर्सनल जीवनामध्ये सगळ्यांच्या चढ उतार येतात. चक्रार पंक्ती व गच्छती भाग्य पंक्ती असं संस्कृतमध्ये एक म्हण आहे. सगळ्यांच्या जीवनात येतात. मी प्रतापचंही जीवन चढ उताराने भरलेलं पाहिलं. या तिघांपैकी सगळ्यात जास्त सोचले मोनिकानी, खूप सोचले महाराज. खानदानी बाई होती आणि सगळं दुःख पचवून ती राहिली, टिकली आणि आपल्या परिसरातली ती आमदार झाली. 700 वर्षापासून वारकरी संप्रदाय तुम्हाला जागा करतोय. 1896 साली भगवान बाबांचा जन्म सावरगाव घाट या ठिकाणी झाला. हे सगळं सांगण्याचं कारण आहे की आपण यावर्षी गडाचे जे चौथे उत्तराधिकारी आहेत त्याचं आपण काल्याचं कीर्तन केलं. ते लय कच्चा आहे अजून आणि सासू पुढे सुनेला बोलता येत नाही. आता शिकतं त्याची तालीम सुरू आहे. माझ्या तडाख्यातून वाचून मग तुमच्याकडे हे करेल. पण एक तरुण मुलांना भगवान बाबांचा जो खरा इतिहास आहे तो आपल्याला माहिती व्हावं म्हणून तरुण पोरांना रिअल इतिहास माहिती नाही, तो काव्यात्मक आहे. पवाड्यामधून, काव्यामधून, गाण्यामधून. पण जो वास्तविक इतिहास आहे तो इतिहास अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण आता या ठिकाणी जो आमच्या घराण्यातला चालत आलेला आहे तो आम्ही सांगतोय आपल्याला. वयाच्या 11व्या वर्षी भगवान बाबा 1896 भगवान कृष्ण जन्माच्या अगोदर 3 दिवस श्रावण वद्य पंचमीला भगवान बाबांचा जन्म झाला. आणि वयाच्या 11व्या वर्षी आई माहेरी आली लोणीमध्ये. आणि त्या काळामध्ये जसा आमचा एक दौरा असतो गावोगावी भेट देऊन त्यांना वारकरी करण्याचा, तसा जो दौरा आहे तो दौरा माणिक बाबा, भगवानगडाचे 7वे महंत माणिक बाबा, आपलं नारायणगड हे गुरुस्थान आहेत, त्याचं महात्म्य आपल्याला कळायला पाहिजेत. म्हणून पहिली आपली गुरुपरंपरा सांगतो. जेवढी शक्य आहे लक्षात ठेवणं तेवढं आपण लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांचे शिष्य आहे भानुदास महाराज आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांची जी 5वी पिढी आहेत अनंत महाराज. पैठणमध्ये जो आपला मठ आहे त्या मठामध्ये अनंत महाराजांची समाधी आहे. त्या अनंत महाराजांचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज, 250 वर्षापूर्वीचे आहेत. नगद नारायण महाराजांच्या गुरुची समाधी पैठणला आपल्या मठामध्ये, हे विसरू नका. आणि मग तिथून नगद नारायण महाराजांनी या गडावर आपला गड स्थापन केला. त्यांची जी पुण्यतिथी तिला 211 वर्ष झालेली आहेत. म्हणजे नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीला 211 वर्ष पूर्ण झालेलं आहेत. आणि त्याची जी 8वी पिढी आहे ती भगवान बाबा आहे. हे मध्ये आधी उगवलेलं गवत नाही आहे, तुरुंगात जाणारं महात्मा नाही आहेत. परंपरेनं ट्रेनिंग घेतलेले साधू असतात. रात्री आपण सगळ्यांनी पाहिलं, व्यवस्थित आंघोळ केली आपण. हा इतका अंधश्रद्धाळू समाज आहे. हमालाला संत मानतो, वाईट वाटतो मला, तळतळाट आहे माझं. ज्ञानाला गुरु माना हे ज्ञानोबारांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि भगवान बाबांनी शिका म्हणून शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. वयाच्या 11व्या वर्षी देखणं रूप असलेले भगवान बाबा माणिक बाबाला पसंत आले आणि मग लोणीवरून भगवान बाबाला घेऊन त्यांच्या गळ्यात माळ माणिक बाबांनी घातलेली आहे. भगवान बाबांच्या हस्ताक्षरातल्या वह्या माझ्याकडे आहेत. त्यांची सही काय आहे लक्षात ठेवा. भगवान बाबा गुरु माणिक बाबा ही सही आहे. 2 मुलं जर जन्माला आली
आणि ती जर वेगळी झाली तर बाप बदलत नसतो. घरं बदलतात पण बाप बदलत नसतो. म्हणून बोलू नका. आणि तुम्ही आमची जी आहे ना पुण्यतिथी बघितली तर लय भारी होते. नेताच नसतो आमच्या पुण्यतिथीला, त्याच्यामुळे इतकं शांत लोक ऐकतात. आता तुम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे बिचाऱ्यांची. त्याच्या अगोदर कीर्तन चालूच होतं आमचं. मी हे नवीन पिढीसाठी ज्यावेळेस आपण उत्तराधिकारी नेमतो त्यालासुद्धा आणि तुम्हालासुद्धा कळावं म्हणून हा इतिहास आहे. त्यानंतर वयाच्या 20-21व्या वर्षी साधना केली आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, जितकी जास्त लोक शिव्या देतात ना तितके तुम्ही भाग्यवान आहेत. मी धनंजयकडे पाहून बोलत नाही बरं. भगवान श्री ज्ञानोबारायला जातीतून बाहेर काढले लोकांनी आणि जळणारी लोक सगळी ज्ञानी होती. हा माऊलीचा विजय आहे, लक्षात ठेवा. गोर गरिबांनी बोलणं हे एवढं महत्त्वाचं नाही. ज्ञानी लोकांना आपली भीती वाटणं, दरारा वाटणं, ते आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे जीवन असलं पाहिजे. ते ज्ञानोबार आहे, ती क्रांती ज्ञानोबार आहे. आणि मग 8वी पिढी जी आपल्या गडाची नारायणगडाची आहे, त्या 8व्या पिढीतून अनेक आघात आले, अनेक सगळं जण झालं, आपल्या सगळ्याला सांगितलं. आणि 1934 साली आणि 1931 साली महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात क्रांती झाली. 1921ला भगवान बाबांनी रेड्यावर पीठ ठेवून पहिली दिंडी मराठवाड्यातली काढली भगवान बाबांनी. तिथून पुढे दिंड्या सुरू झाल्या. आणि 1934ला पखालडोहमध्ये पहिला नारळी सप्ताह झाला. पहिली सूचना, कोण किती मोठं हे महत्त्वाचं नाही, सुचलं कोणाला हे महत्त्वाचं आहे. 1934 साली पखालडोहमध्ये पहिला सप्ताह सुरू झाला. आणि बाबा गेल्यानंतर लोकांना त्रास व्हायला लागला. बाबाच्याच आज्ञेनुसार 1946मध्ये डोईठाणमध्ये वामन भाऊनी त्यांचा नारळी सप्ताह सुरू झाला. आणि आता तरी इतकं रीग आली, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. जाणून बुजून मी आपल्याला बोलतोय, 250 वर्षात नारायणगडाची एकही शाखा नाही. आणि तुम्ही ऊसतोड कामगार डोंगर दिसला की गड तयार करता. हे समाजामध्ये फुटीकरण आहेत, फोडण्याचं षडयंत्र आहेत. किती नारळी सप्तेत आपले, एक डोंगर शिल्लक नाही ठेवला. भगवान बाबांनी कानात कुंडलं घातली की ज्याला कान नाही त्यांनी सुद्धा घातलीत. काय काय महाराज लोक उन्हाळ्यामध्ये शर्वानी कोट घालतात मे महिन्यामध्ये. बाहेरचा वेश एवढा महत्त्वाचा नाही, आतलं मेंदू फार महत्त्वाचा आहे. भगवान बाबांनी प्रारंभ केला 1934ला. त्या नारळी सप्ताहाचा हा 92वं वर्ष आहे, जे 34ला सुरू झालेला आहे. वामन भाऊचा 12 वर्षांनी नंतर सुरू झाला आहे 46ला. तरुण पोराला माहीत नाहीत. एका महाराजांनी प्रश्न विचारला होता म्हणून त्याचं उत्तर आहे की भगवान बाबांचा नारळी सप्ताह पहिला का, त्याचं कारण आणि त्यांच्या पुस्तकात आहे, काही दुसरं नाही. आणि हे गावं लिहून आपण आणलेले आहेत. 51 साली विशेष करून शिकलेल्या लोकांनी इथून पुढचा प्रसंग फार गंभीरतेनं ऐका. माणिक बाबा गेल्यानंतर 15 वर्ष भगवान नारायणगडाचे महंत हे भगवान बाबा होते. नारायणगडाच्या वंशानं केस टाकली, आमची गादी शिष्याची नाही आहेत, वंश परंपरेची आहेत. कारण की माणिक बाबाचे चुलते नारायणगडावर होते, त्यांचे चुलते नारायणगडावर होते आणि त्यांचे चुलते नारायणगडावर होते. मग ही आमची जी वंश परंपरेची गादी आहेत,
इथं आमच्या वंशातलाच माणूस बसला पाहिजेत, आमच्या वंशातले भगवान बाबा नाहीत म्हणून ते नारायणगडाचे वारस होऊ शकत नाही, ही केस हैदराबादमध्ये चालली. धनंजय, तू फार भाग्यवान आहेस. भगवान बाबाचे लोक पैसे घेऊन जायचे केसीसाठी आणि बीडला लॉजमध्ये मुक्काम करत होते. इतका धोका भगवान बाबाबरोबर घडलेला आहे. म्हणून जवळच्या माणसापासून सावध राहा. हे भगवान बाबाचं जीवनचरित्र आहे. बाबाकडून केससाठी पैसे न्यायचे जवळची माणसं, बीडला लॉजमध्ये मुक्काम करायचे आणि येऊन सांगायची तारीख पडली. सतत पक्ष हा गैरहजर आहे म्हणून एकतर्फी निकाल देण्याकरता फायनल तारीख ठेवली, ही यांना माहीत नाही भगवान बाबांच्या जवळच्यांना. आणि त्याही तारखेला गैरहजर राहिल्यामुळं भगवान बाबातर्फे मांडणारा कुणी नाही, एकतर्फी निकाल देण्यात आला की आपण गडावर राहू नये. आणि जर तुम्हाला काही अपील करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसाचा अवधी दिला जातो. 90 यांना माहितीच नाही निकाल गेला या विरोधामध्ये. 90 दिवसानंतर पुन्हा ही पार्टी नारायणगडाची गेली आणि जसे आहात तसे उतरवण्याचा न्यायालयाचा आदेश घेऊन तो आदेश थांबवला. भगवान बाबाची दिंडी, समाज गैरसमज सगळे काढायचे आहेत मला, का की इथून पुढं बाबांच्या जीवनाबद्दल काही चुकीचे समज नको. आणि मग भगवान बाबाची दिंडी एकादशीला नारायणगडावर आली आणि द्वादशीला जी टाळकरी आहेत, झेंडेकरी आहेत, लोक आहेत, यांना भगवान बाबा नारळ वाटत होते. आणि तितक्यामध्ये 3-4 हजार माणसं आले, कोर्टाचा बिलीप आणि पोलीस आले आणि भगवान बाबाला वॉरंट दिलं. पुढचा इतिहास फार खतरनाक आहे. 3-4 माणसं आल्यानंतर त्यांच्या मनात काय काय वाटत असेल तुम्हाला कल्पना आहे. भगवान बाबांनी तो कोर्टाचा आदेश पाहिला, त्यांना सांगितलं मी पाणी पिऊन येतो. आणि पाठीमागं स्वयंपाकघरामध्ये आले, त्यांच्या सूचनेनुसार मागच्या भिंतीवरून खाली उतरले आणि तिथं घोडी ठेवलेली होती, त्याच्यावर बसून खांब्याला उतरले. खांब्याला पहिला आश्रम सुरू केला आहे, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी आश्रम, जो आजपर्यंत आहे. 12 एकरमध्ये पहिला आश्रम बनवला. तुम्ही जे म्हणता ना बाबा गेले आणि तिथून नगरहून परत आणले, बाबा लहान बाळ होतं काय? जर तुमचं भविष्य कळतं तर त्यांना त्यांचं भविष्य कळत नाही का? संत होते ते, कुठेही गेले नाहीत आणि खांब्याला राहिले. त्याच्यानंतर 2 महिने बैठकी झाल्या की आपण नवीन गड तयार करावा न करावा, याच्यावर सगळे तयार झाले. त्यावेळेस 2-3 गड पाहिले. टेंभुर्णीचाही डोंगर पाहिला, मातोरीचाही पाहिला, सगळीकडे पाहिलं बाबांनी. जो आत्ता डोंगर आहेत त्याच्यावर दसऱ्याला 51 साली पाल ठोकलं, त्याचं नाव भगवानगड आहे. भगवान बाबा फार ऐश्वर्य संपन्न होते महाराज. आपल्या गडावरची जी विठ्ठलाची मूर्ती आहे, 1 मे 1958ला संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण हे आपल्या गडावर आले. गडाला 10 एकर जमीन दिली आणि आज जो आपल्या गडावरचा विठ्ठल आहे तो यशवंतरावजी चव्हाणच्या हातून बसवलेला आहे. आणि मग भगवान बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला, आपल्या नावाप्रमाणे आपण यशवंत व्हा. 58 साली मुख्यमंत्री भगवानगडावर येणं, याचं नाव आहे भगवान बाबा. रस्ता नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यानंतर पुढचे जे मुख्यमंत्री होते शंकररावजी चव्हाण, त्यांनी आपल्या गडावर वीज आणलेली आहेत. आपली जी गडाची परंपरा आहे ती फार मोठी आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची 3रा मुख्यमंत्री आणलेला आहे माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी. 96 साली जो या सप्ताहात अमृत महोत्सव शताब्दी म्हणतो आपण त्याला, भगवान बाबांची जन्मशताब्दी, ती शताब्दी गोपीनाथराव असताना गडावर मुख्यमंत्री आले मनोहररावजी जोशी. आणि तो सप्ताह करण्याचं सौभाग्य ते मला मिळालं.
आणि त्यावेळी ती जबाबदारी मुंडे साहेबांनी माझ्यावर ठेवली. त्याचा खूप गोड इतिहास आहे. बाबाच्या फोटोकडे पाहून बऱ्याच प्रमाणात मी सौजन्यशील वागतो, तसा नाही आहे मी कबूल करतो त्या गोष्टी. विद्वान हा क्रॅक असल्याशिवाय विद्वान होत नाही. 96 साली भगवानगडावर सप्ताह झाला शताब्दी. त्याच्या अगोदर मुंडे साहेबाची माझी ओळख नव्हती आणि त्यावेळेस मोठा सप्ताह होता आणि शताब्दीला सगळा समाज जमला आणि माझं काल्याचं कीर्तन होतं. आणि मी फक्त समाजाला एवढंच सांगितलं की कोणी उठू नका, शांत राहा, कोणी निवेदन द्यायचं नाही, काही नाही. मी माझ्या तल्लींमध्ये बोललो. म्हणजे उपमुख्यमंत्री असताना साहेब उतरले, एकही माणूस सावरगावमध्ये उठला नाही. ते आले आणि कीर्तनाला बसले. त्याचे फोटो आहेत. कीर्तनाला बसले, त्याच्यानंतर माझं कीर्तन संपलं, पुन्हा मोकळे फिरले. एकही माणूस त्यांच्याकडे जात नाही. मुंडे साहेबांनी गैनाथ पाटलाला विचारलं की आज एवढा शांत समाज आहे, काय कारण आहे त्याचं? ते म्हणे शास्त्रीजींनी लोकांना सांगितलं की शांत राहा म्हणून समाज शांत आहे. आता ती पुढची गोष्ट सांगायला मुंडे साहेब आहेत. ते म्हणे कोण आहेत? ते म्हणे हे सानप आहेत, आमच्या घरातले आहेत, शास्त्री आहेत. 1 सेकंद न लावता मुंडे साहेबांनी भीमसिंग महाराजाला प्रश्न विचारला, तुमचा वारस कोण आहे? ते म्हणे कोणी नाही. मग शास्त्रीजी चालतील का? ते म्हणे हो. बघा इतिहास काय. मग इतक्या लवकर तुम्ही निर्णय का करता? ते म्हणे जो समाज माझं ऐकत नाही, ह्या पोराचं ऐकतो, शांत बसतो, हाच माणूस भगवानगडाला नीट करणार आहे. मला सांगितलं, मला यातलं काही माहीत नाही. मला काही माहिती नाही. एक शताब्दी भगवान बाबाची आपण सावरगावला करायला पाहिजेत. महाराष्ट्रातला न्यायाचार्य आणि ME मी, पुन्हा तरुण, पुन्हा सगळा महाराष्ट्र प्रेम करत होता. मामासाहेब दांडेकरांनंतर शिकलेला पहिला माणूस संप्रदायामध्ये संस्थेचा. त्याच्यामुळं एवढं प्रेम होतं की ती मला नको नको होतं प्रेम. सारखी लोक, आणि ती माझी PhD चालवली होती. मला मुंडे साहेब म्हटले तुम्ही बंगल्यावर या. आणि 2 दिवस, हे राजकारण कसं असतं ते मी शिकतो बरं. 2 दिवस अगोदर डॉक्टर YS खेडकरला आणि भीमसिंग महाराजाला बोलवलं. 2 दिवस अगोदर. मला तिसरा दिवस दिला, तुम्ही या. आता आमची कीर्तनं बुडवायची म्हणजे आम्हाला लय त्रास. महाराज तारखा दिलेल्या मोठ्या मोठ्या लोकांना. आम्ही गेलो. त्यांना म्हटलं किती वाजता येऊ? ते म्हणजे 11 वाजता. आम्ही 11 वाजता घेतलो. मुंडे साहेब स्वभावाप्रमाणे लेट. ऑफिसमध्ये बसलो, 11:30ला आले. मी उठलो, साहेबाला म्हटलं साहेब माझं काही तुमच्याकडं काम नाही, वाट पाहणारा मी नाही म्हटलं. मी नमस्कार केला आणि निघायला लागलो. तू धावत आले म्हणे महाराज पोरगी रडत होती म्हणून मला वेळ झाला. याला राजकारण म्हणतात. इथून पुढं हो म्हणलं मी वाट पाहणार नाही, मला गरज नाही. आणि मी बाबाच्या गादीवर बसलोय बरं. मला सत्ता हा प्रकारच माहीत नाही. मग सत्ता काय असते, राजकारण काय असतं, मंत्री का, काहीच माहिती नाही. आम्ही आमच्या क्षेत्रातले मुख्यमंत्री, आम्हाला काहीच माहिती नाही. आमच्या गुरुचं प्रेम, महाराष्ट्राचं प्रेम. मग मला त्यांनी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती असा सप्ताह करायचा आहे, तुमचं बजेट काय? मी त्यावेळेस म्हटलं डोंगरावर कोणत्याही कीर्तनकाराची इतकी ताकद नाही आहे की 2 लाख समाज रोज गडावर आणू शकतो. आणि मी मुंबईला शिकल्यामुळं, माझ्या गुरुचं स्थान असल्यामुळं मला ती गुरुच्या माध्यमातून ओळखी होत्या. मग मी म्हटलं त्या काळात ज्या ज्या गायक लोकांचं क्रेज आहेत त्यांचं आपण भजन ठेवू. मग आम्ही सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल हे सगळ्यांना घेतलं, त्याचं बजेट केलं. बजेट करून माझं बजेट निघालं 4.25 लाख रुपये. मीच दिलं. एवढ्यामध्ये आपला सप्ताह होतो. आता मला काही काय केलं गोपीनाथरावनी मला यातलं काहीच माहिती नाही. आणि मग अर्ध्या तासाने मला भीमसिंग महाराजांनी YS खेडकर भेटले. मला म्हणे तुमचं साहेबाचं काही बोलणं झालं का? हो. काय झालं? साहेब म्हणले किती बजेट लागते? म्हणलं 4.25 लाख रुपये. ते प्रत्येकाची फीस लिहिली मी आणि दिली.
अहो काय करताय म्हणे, आम्ही 80 लाख सांगितलेत म्हणे त्यांना. आमच्या भांडणाचं मूळ 80 लाख आहेत. आता मला काय माहिती किती यांनी काय सांगितलं. साहेबांनी त्यांना अगदी बंगल्यामध्ये ठेवलेलं, त्यांचं बजेट 80 लाख. आणि तिथून जी आमची वादामध्ये ठिणगी पडली की आपल्याला गडाचं अहो म्हणलं महाराज गडाचं काम करायचं, तुम्ही डायरेक्ट पैसे मागा ना. हे सप्ताहाचं नावाखाली तुम्ही असं का बजेट दिलंय तुम्ही. आणि मग वारकरी संप्रदायातली पहिली कलर पत्रिका भगवानगडाची आहे. 96 साली पोस्टर, आणि पूर्ण महाराष्ट्रात पोस्टर लागले. रोज 2 लाख लोक यायला लागले घरावर. पुढचा इतिहास माहिती आहे. आणि मला कुणी ओळखत नाही. मी शेजारी उभा, माझ्याबरोबर गावगावची लोक आले आणि भीमशिंगोच्या पुढं घोषणा देतात, शास्त्री तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आणि त्यांना माहिती नाही की मी त्यांच्या मागं उभा आहे. आणि हे सगळं प्रकरण भीमसिंगांच्या लक्षात आलं की, आणि मी महाराजांना सांगितलं होतं माझं कीर्तन ठेवू नका सप्ताहामध्ये. मला एकदा बघितलं की तुम्हाला त्रास होईल, 2-3 वेळा सांगितलं, पण नाही झालं. पुढं योग आला. आजचा जो विषय आहे तो इतका सुंदर आहे. मागाशी थोडा सांगितला. भीमसिंग महाराजांचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालं. टाळकऱ्यांचा माझ्या कीर्तनाला त्या काळात विरोध होता. भीमसिंग बाबा जसं मी बसलोय असं बसलो होतो आणि शेजारी मला उभं करून भीमसिंग महाराजांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या गडाचा 3रा उत्तराधिकारी म्हणून याच गावामध्ये, याच ग्रामपंचायतमध्ये काल्याचे कीर्तन केलं. आणि म्हणून मला संधी चांगली वाटली की 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या 75 वर्षामध्ये हा मुलगा महाराष्ट्राचा नाही आहे, कारण की तुमच्या खोडी मला कळालेल्या आहेत. तेलंगणातला आहे. गोडी हातनूर हे गाव आहे. आणि भगवान बाबांनी तिथं दौरा केलेला आहे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये. दौऱ्याच्या घरातले हा मुलगा आहे. आणि मग शिकायला 12 वर्षाकडे आपल्याकडे आला. 12 वर्ष आपल्याकडे शिकला. शिकल्यानंतर एकनाथवाडीला महंत केलं, चाचणी केली सगळ्या ट्रस्टीच्या संमतीनं, सगळ्या लोकांच्या संमतीनं. आणि बसवण्यामध्ये एवढाच हेतू आहे, गडाचं कोणतंही काम शिल्लक राहणार नाही, ते मी पूर्ण करणारच आहे. पण पुढचा जो गड आहे त्या गडासाठी त्याला 2च कामं दिलेत. एक अन्नदान आहे आणि विद्यार्थी 200 सांभाळे, MPC UPCचे 100 आणि आपले महाराज लोकांचे 100. एवढंच काम आहे त्याला. कारण की ही आचार्याची परंपरा आहे. इथून पुढं भगवानगड ज्ञानेश्वरी विद्यापीठ, महाराष्ट्राला कोणती जरी ज्ञानेश्वरीबद्दल शंका असली त्याला हक्काचं पीठ हे भगवानगड असावं. म्हणून पुढचा मंत्र हा ज्ञानी असावा. बोलू का पुढं? फक्त ज्ञानी असावा, बाकीचे उद्योग करणारा नसावा. म्हणून ज्ञान महत्वाचं. हा इतिहास सगळ्यांना याच्याकरता सांगितला. या दसऱ्याला आपण कृष्णा महाराजांना गादीवर बसून त्यांचा अभिषेक करतोय. मी जात नाही कुठं. मी मोकळं होणं तुमच्यासाठी घातक आहे. गादीवर बसल्यानंतर थोडी जबाबदारी की बाबाकडे पाहून सौजन्याने वागायचं. गादी दिल्यानंतर मग माणूस थोडा मोकळा होतो आणि ते त्याचं मोकळेपण खूप घातक आहे. बरं, पुढचा जो आपला गडाचा टप्पा आहे, आपण 15 कोटीचा दगड आणलेला आहे आपल्या गडावर. त्यात 2 कोटी आपल्या धनंजयच्या आहेत आणि 13 कोटी ऊसतोड कामगाराचे आहेत. त्यानंतर मजदुरी आहेत. भारतातला सगळ्यात मोठा IIT मधला PhD डॉक्टर महेश वर्मा हे आपल्या गडावर दगडाचं काम करतायत इंजिनियर म्हणून. पुण्यातले सगळ्यात टॉप कलमदानी म्हणून जे आपले आर्किटेक्ट आहेत, शनिवारवाडा वगैरे ज्यांना दुरुस्त केलेलं आहेत, ज्यांना युनेस्कोचं सर्टिफिकेट आहे, युनेस्कोचं हेरिटेज सर्टिफिकेट मिळालेलं आहेत, असे आपल्या गडावर काम करतायत.
पुढचा फक्त एकच प्रोग्राम आहे. 4 कोटीचं आपण स्वयंपाकघर बांधणार आहोत आणि नवीन यंत्रणा आणून पूर्ण जेवण आपल्या गडावर मिळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये चपाती असेल, भात असेल, वरण. आता आपण झिरोतून पुढं चाललो आहेत. मी ज्यावेळेस गादीवर बसलो त्यावेळेस आपल्या ट्रस्टचं खातं नव्हतं महाराज. 6 महिन्यानंतर मी ते खातं काढलं. खातं नव्हतं अर्थ कळाला का तुम्हाला? म्हणजे गडावर काहीही नव्हतं. 6 महिन्यानंतर आपण खातं काढलं आणि तिथून पुढं आपण ही प्रगती करतोय आणि या प्रगतीपर्यंत येतोय. राहिलेल्या जागाही विकत घेतल्या. मी घेत नव्हतो जागा, आता 2 महिन्यापूर्वी घेतली. आमचं बोलणं झालं धनंजय बरोबर. मला म्हणे महाराज ती जागा सोडू नका. म्हणलं ठीक आहे. मग समोरच्यानी 50 लाख जास्त सांगितले. यांनी सांगितलं 1 कोटी जाऊ द्या पण ती घ्याच. मग ती जागा घेतली आणि खरवंडी ते पारगाव हा रोड आपण करून अनवॉन्टेड ट्रॅफिक ज्याला म्हणतो आपण ती खालून वळवली. आता या सगळ्या याच्यामध्ये आजच सांगायचं काय कारण आहे? भगवान बाबांच्या मला नाशिक जिल्ह्यातून, परभणीतून, परळी परिसरातून लोक मला बोलवतात. तुम्हाला गर्व येईल असं सांगतोय बरं का. सगळ्या भागातून मी कोणत्याही गावाची वर्गणी घेत नाही. भगवान बाबा ज्या गावात गेलेले त्याचेच पैसे घेतो फक्त. हे जाहीर सांगतोय मी, ऑनलाईन आहे. पुन्हा नाशिक असेल, परभणी असेल, लातूर असेल, वर्गणी घेत. भगवान बाबा गेलेल्या गाव परळी असेल, वर्गणी घेत नाही. मग याचे तुम्ही 2 कोटी काय घेतले? टेन्शनही नाही आहे. याचं कारण आहे धनंजयची जी आजी आहे ती आमच्या गावातली. वडजी म्हणून गाव आहेत आणि वडजी या गावामध्ये धनंजयच्या आईची आई आहे. म्हणजे आईचं मामास्थळ म्हणू आपण त्यांच्या. आणि ते तिथली आहेत. लहानपणीपासून भगवान बाबाला धनंजयच्या आईनं जीव घातलेले आहेत, आंघोळ घातलेली आहेत. आणि काय भाग्यवान असेल देव जाणे, धनंजयच्या आईच्या लग्नाला बाबा हजर होते आणि इती जाती करायच्या टायमाला गोपीनाथराव मुंडे होते. ते घर आहे. पर्सनल जीवनामध्ये सगळ्यांच्या चढ उतार येतात. जगात असा कोणताच माणूस नाही आहे की ज्याच्या जीवनामध्ये चढ उतार येत नाहीत. चक्रार पंक्ती वगच्छती भाग्यपंक्ती असं संस्कृतमध्ये एक म्हण आहे. सगळ्यांच्या जीवनात येतात. मी प्रतापचंही जीवन चढ उताराने भरलेलं पाहिलं. या तिघांपैकी सगळ्यात जास्त सोचले मोनिकानी. खूप सोचले महाराज. खानदानी बाई होती आणि सगळं दुःख पचवून ती राहिली, टिकली आणि आपल्या परिसरातली ती आमदार झाली महाराज. 2 वेळा आमदार झाली. आणि हे सगळं मी डोळ्यांनी पाहतोय पण मला बोलण्याचाही योग येत नव्हता. घर कसं असावं, नवऱ्याला कसं जपावं, काय सहन करावं, ही मोठमोठ्या घरांचे आपण आदर्श घ्यायला पाहिजेत. परत रात्री मी सांगितलं तुम्हाला, आपल्या घरातल्या पुरुषांना जपणारी बाई असेल ना, तो पुरुष संपूर्ण जगाशी मुकाबला करू शकतो. एवढं आपलं घर स्ट्रॉंग असायला पाहिजेत, एवढे आपली मुलं स्ट्रॉंग असायला पाहिजेत. म्हणून हा जो 92 वर्षाचा इतिहास आपल्या पुढं मांडला. आणि आणखी मला तुम्हाला सांगणे, कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. अंगारा दुपाराला कुणाला जाऊ नका. ज्यांचे व्हिडिओ बाहेर आले त्याचे काय हाल आहेत. रात्री कीर्तनात मी सांगितलं, आमचे खेडेगावातले लोक किमान हमालाला साधू म्हणतात आणि शहरातले लोक काय पितात हो. ज्याला हे रोज उघडा झालेला महाराज तुरुंगात चालले, तर हे लपलेले महाराज किती आहेत ज्यांचं अजून बाहेर निघालं नाहीत. आणि 700 वर्षापासून वारकरी संप्रदाय तुम्हाला जागा करतोय. ज्ञानच तुम्हाला मोठं करणार आहेत, ज्ञानच तारणार आहेत. अज्ञानी राहू नका, शिका, हा भगवानगडाचा संदेश आहे. हे लक्षात ठेवा.